श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आपल्या इच्छेनुसार जगणं सगळ्यांनाच आवडतं, पण आपल्या इच्छेनुसार जगण्यासाठी आपली परिस्थिती तशी असणे गरजेचे असते. अशी अनुकूल परिस्थिती येण्यासाठी आपण स्वामींकडे मागणे मागत असतो. शांतता, आरोग्य अशा आपल्या अमर्यादित मागण्या स्वामींकडे आपण मागत असतो. काही इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपण आनंदित होतो. आपली एखादी इच्छा अशी असते की जी आपण मागता मागता थकून जातो, पण स्वामी ती इच्छा पूर्ण करत नाहीत. असं का होतं? असा कोणता मार्ग आहे ज्याने आपल्या इच्छा पूर्ण होतील, हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. भक्तांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली इच्छा पूर्ण न करणे हा स्वामींचा उद्देश कधीच नसतो. भक्तांनो, स्वामी तर माऊली आहेत. स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच तत्पर असतात. मग चूक कुठे होते? चूक आपल्याकडूनच होत असते. ही चूक आपण प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरित्या करत असतो. स्वामींना तुम्ही तुमची इच्छा खूप दिवसापासून सांगत आला आहात. त्यांना आपली इच्छा मागता मागता थकला आहात, पण स्वामींनी तुमची ती इच्छा अजूनही पूर्ण केलेली नाही. म्हणून तुम्हाला यावर उपाय पाहिजे आहे. म्हणजे मंडळी, तुम्ही काय करत आहात? तुम्ही तुमच्या मनाला सांगत आहात की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाहीत. स्वामींना आपली इच्छा मागता मागता तुम्ही थकला आहात, पण स्वामींनी तुमची ती इच्छा अजूनही पूर्ण केलेली नाही. म्हणून तुम्हाला यावर उपाय पाहिजे आहे. म्हणजे मंडळी, तुम्ही काय करत आहात? तुम्ही तुमच्या मनाला सांगत आहात की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाहीयेत. म्हणून आपल्याला यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल. म्हणजे एक प्रकारे नकारात्मक संदेश तुम्ही तुमच्या मनाला पाठवत आहात आणि हीच ती चुकी आहे जी आपण नेहमी करत असतो. आपण काय करतो? आपण आपल्या मनाला पॉझिटिव्ह ऐवजी निगेटिव्ह संदेश देत असतो, ज्यामुळे आपलं सर्व आयुष्य नकारात्मकतेने भरून जातं. प्रेमळ भक्तांनो, मानवाकडे असणारी सर्वात ताकदवान गोष्ट म्हणजे मन. देवाने आपल्याला दिलेला सत्कर्म. सकारात्मक विचारांसाठी आपण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो. मंडळी, आपण जसा विचार करतो तसेच वातावरण निर्माण होत असते. आपल्याला आपले आयुष्य कसे जगायचे आहे हे ठरवण्यासाठी मन दिलेले आहे. तुम्ही सकारात्मक विचार कराल तर सुखी जीवन जगाल आणि नकारात्मक विचार कराल तर दुःखी जीवन जगणार, हे अटळ सत्य आहे. त्यावर स्वामी देखील काहीही करू शकत नाहीत. काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. तुमच्या मनात विचार आहे की स्वामी इच्छा पूर्ण करत नाहीत, हे मनातून पहिले काढून टाका आणि असा विचार करा की स्वामी तुमची इच्छा 100% पूर्ण करणार आहेत. प्रेमळ भक्तांनो, तुमची अशी इच्छा असेल की स्वामींनी तुमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुधारावी आणि स्वामींना तुम्ही ते मागणं रोज सांगत देखील असाल, पण तुम्ही जर एक चूक करत असाल आणि ती एक चूक म्हणजे तुम्हाला राहून राहून मनात वाटत असेल की स्वामींचं आपल्याकडे लक्षच नाही, स्वामी आपली इच्छा कधीच पूर्ण करणार नाहीत. जर तुम्ही असं करत असाल तर यात स्वामींचा दोष नाहीये. दोष तुमच्या विचारांचा आहे. कारण तुम्ही मानून घेतले आहे की माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ही तुमची पहिली चुकी आहे. स्वामींना आपण आपली इच्छा मागतो. आपण काही महिने वाट पाहतो की स्वामी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करणार. आपण म्हणतो की स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात आणि हे त्रिवार सत्य आहे. योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला सर्व काही देतात, ज्याचा आपण विचार देखील केलेला नसतो. ते योग्य वेळेची फक्त वाट पाहत असतात. मग आपण 1 ते 2 दिवस किंवा काही महिने वाट पाहतो आणि आपल्याला असं वाटत असतं की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतील आणि आपल्या वेळेच्या आत जर असं काही झालं नाही तर आपण मग विचार करायला लागतो की स्वामी आपली इच्छा पूर्ण करतच नाहीयेत. कारण स्वामी ज्या योग्य वेळेची वाट पाहत होते ती आपल्याजवळ खूप आलेली असते, पण त्याच वेळी आपण असा विचार करतो की स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाहीत.
मग हे ऐकून स्वामी तरी तुमच्या इच्छा का पूर्ण करतील? म्हणून मंडळी, संयम आणि सकारात्मक विचार या दोन गोष्टी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही संयम ठेवला तर स्वामी तुमच्या इच्छा नक्कीच 100% पूर्ण करतील. आणि याचबरोबर तुम्ही सकारात्मक विचार ठेवले तर योग्य वेळेच्या आधीच स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कारण आपले विचारच आपल्याभोवती चांगले किंवा वाईट परिस्थिती निर्माण करत असतात. विचार करणे म्हणजे ती परिस्थिती निर्माण करणे आहे. म्हणूनच तुमची इच्छा असेल की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी किंवा अशा अनेक तुमच्या इच्छा ठरवल्या असतील, तर त्यासाठी तुम्ही पहिले सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. म्हणजे समजा, माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण अजून चांगली व्हावी, यासाठी मी स्वामींना मागणी घालत आहे. मंडळी, असं म्हणायला नक्कीच आपल्याला काही दिवस कठीण जातील. कारण आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील ती चांगली आहे असे मानणे म्हणजेच आपल्याकडे एखादी गोष्ट नसताना देखील ती आहे असं मान्य करणे. हे जरा अवघडच आहे. आपल्याला आपलं मन साथ देत नाही. पण मंडळी, ते म्हणतात ना, आपण जर एकच खोटं बऱ्याच वेळा बोलत असेल तर ते सत्य होतं. आपल्या मनाशी खोटं बोलत राहा, त्याला सकारात्मक सगळे सांगत राहा. आपल्याकडे एखादी वस्तू नसेल तरी आपल्या मनाला सांगत राहा की ती वस्तू आपल्याकडे आहे. मी या वस्तूसाठी खूप कृतज्ञ आहे. जेवढी जास्त कृतज्ञता आणि जेवढी जास्त सकारात्मकता तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी दर्शवाल, तेवढ्या लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमची कोणतीही इच्छा या मार्गाने सहजच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा. येणाऱ्या संकटांना स्वामींवरती विश्वास ठेवून सामोरे जा. बघा, त्या संकटातून स्वामी नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील. प्रेमळ भक्तांनो, स्वामी तर माऊली आहेत. या आपल्या प्रेमळ लेकरांवरती त्यांचं कायम लक्ष असतं, हे कधीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला आजचा स्वामी समर्थांचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.